Hello students, welcome to the next part of the chapter halogen derivative. In the previous video lecture, we start the new point optical isomerism in halogen derivative. ऑप्टिकल आयसोमेरिझम स्टार्ट केलं होतं आपण लास्ट लेक्चरला. त्यामध्ये आपण न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मीन्स व्हॉट, त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट त्यामध्ये आपण पाहिला होता लास्ट लेक्चरला कायरल कार्बन ॲटम, त्यालाच आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणतो. त्याच्यानंतर मॉलिक्युलर कायरलिटी किंवा कायरल मॉलिक्युल म्हणजे काय, आणि शेवटचा पॉईंट आपण बघितला होता लास्ट लेक्चरला ऑप्टिकल आयसोमेरिझम डिफाईन केलं होतं आणि एक्सप्लेनसुद्धा केलं होतं. आजच्या आपल्याला या लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट जो आहे तो पाहायचा आहे, तो म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट. आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट ही कन्सेप्ट अंडरस्टँड करण्याच्या अगोदर आपल्याला ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यावं लागेल. तर ऑर्डिनरी लाईट जे आहे ते ऑर्डिनरी लाईट या ठिकाणी काय राहते, ही जी लाईट जी आहे ही लाईट त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेव्हलेंथपासून तयार झालेली असते. आणि ह्या वेगवेगळ्या वेव्हलेंथपासून झालेली लाईट जी लाईट तयार होते ती लाईट जी आहे ती व्हायब्रेट होताना त्याला जेवढे प्लेन्स भेटतात तेवढ्या प्लेन्समध्ये त्या ठिकाणी व्हायब्रेट होत असते. आणि ह्या ज्या वेव्ह जे आहेत ह्या वेव्स त्या ठिकाणी कशाला परपेंडिक्युलर असतात, तर डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर असतात. तर लाईट म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात, बरोबर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक वेव्ज आणि मॅग्नेटिक वेव्ज या दोन प्रकारच्या वेव्जचं कॉम्बिनेशन, त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आणि ही इलेक्ट्रिक वेव्ज आणि मॅग्नेटिक वेव्ज जी आहे ही त्या ठिकाणी काय राहते, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर राहते. ठीक आहे. थोडक्यात काय, सपोज हा डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आहे, ठीक आहे, आणि ह्या डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला इलेक्ट्रिक वेव्ह आणि मॅग्नेटिक वेव्ह जे आहेत ते परपेंडिक्युलर राहतात. सपोज ही त्या ठिकाणी एक वेव्ह आहे, इलेक्ट्रिक वेव्ह आहे, आणि ही जी आहे ती मॅग्नेटिक वेव्ह आहे. ठीक आहे. ह्या इलेक्ट्रिक वेव्ह आणि मॅग्नेटिक वेव्ह जे आहे ही त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर राहते. थोडक्यात काय, सपोज ह्या इलेक्ट्रिक वेव्ह जे आहेत ह्या इलेक्ट्रिक वेव्ज या परपेंडिक्युलर राहणार डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला. त्याचबरोबर ही मॅग्नेटिक वेव्ह जी आहे ही मॅग्नेटिक वेव्हसुद्धा त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला काय राहते, तर परपेंडिक्युलर राहते या पद्धतीनं. आणि ही जी वेव्ह आहे त्याला आपण 3D वेव्ह म्हणतो, 3D वेव्स. ठीक आहे. एवढंच फक्त आता अंडरस्टँड करून घ्या. डेफिनेशन मी पुन्हा सांगतो तुम्हाला बघा. अ लाईट मेड अप ऑफ डिफरंट वेवलेंथ. लाईट जी आहे ती कशापासून तयार होते, तर वेगवेगळ्या वेवलेंथपासून त्या ठिकाणी तयार होते. आणि ह्या वेवलेंथ जे आहेत या व्हायब्रेट होताना त्याला जेवढे प्लेन्स मिळतात तेवढ्या प्लेन्समध्ये त्या ठिकाणी काय होत राहते, तर व्हायब्रेट होत राहते. आणि ह्या वेव्ह जे आहेत हे परपेंडिक्युलर कशाला असतात, तर डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर राहतात. ठीक आहे. अ लाईट मेड up of different wavelengths vibrating in all possible planes which are perpendicular to the direction of propagation of light is called ordinary light. ठीक आहे. त्याला जेवढे प्लेन्स अवेलेबल असतील तेवढ्या प्लेन्समध्ये ही जी वेवलेंथ जी आहे ती वेवलेंथ काय होत राहते, व्हायब्रेट होत राहते. ठीक आहे. आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला ह्या त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असतात. आणि ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे ही त्या ठिकाणी 3 डायमेन्शनल असते, 3D असते, अलॉंग विथ द 3 ॲक्सिस. हा एक्स, वाय आणि हा झेड ॲक्सिस. लक्षात आलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, इलेक्ट्रिक वेव्ह, मॅग्नेटिक वेव्ह आणि हे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. ठीक आहे. ह्या 3 ॲक्सिसवरती राहते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, 3D. देन त्याच्यानंतर नेक्स्ट जो कन्सेप्ट जो आहे तो मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट ही काय राहते बघा, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अ मोनोक्रोमॅटिक लाईट इज ए रे ऑफ लाईट विच कन्सिस्ट ऑफ ए सिंगल कलर ऑर सिंगल वेवलेंथ. एकाच कलरची किंवा एकाच वेवलेंथची या ठिकाणी हा मोनोक्रोमॅटिक लाईट असते. मोनोक्रोमॅटिक लाईटमधला रे असतो आणि व्हायब्रेट होताना त्याला वेगवेगळ्या प्लेन्समध्ये त्या ठिकाणी हा सिंगल कलरची वेवलेंथ जी आहे ती व्हायब्रेट होते. एकाच प्लेनमध्ये होत नाही, वेगवेगळ्या एकाच कलरची वेवलेंथ ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेन्समध्ये व्हायब्रेट होत राहते. आणि ही सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला काय राहते, परपेंडिक्युलर राहते. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, मोनोक्रोमॅटिक लाईट. पुन्हा एकदा बघा. अ मोनोक्रोमॅटिक लाईट इज ए रे ऑफ लाईट विच कन्सिस्ट ऑफ ए सिंगल कलर or single wavelength vibrating in different planes which are perpendicular to the direction of propagation of light.
यामध्ये फक्त इथं त्या ठिकाणी वेगवेगळे कलर आहेत, वेगवेगळ्या वेवलेंथ आहेत. इथं त्या ठिकाणी एकच कलर असतो आणि एकच वेवलेंथ असते. व्हायब्रेट होताना वेगवेगळ्या प्लेन्समध्ये व्हायब्रेट होते आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला त्या ठिकाणी काय राहते, परपेंडिक्युलर राहते. दोन्ही पण सेम आहेत, फक्त इथं वेगवेगळ्या वेवलेंथ वेगवेगळ्या कलरचे असतात. इथं त्या ठिकाणी एकच कलर एकाच वेवलेंथ वेगवेगळ्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होत असते आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर राहते. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला बघायचे प्लेन पोलराइज्ड लाईट. आता प्लेन पोलराइज्ड लाईट जे ही प्लेन पोलराइज्ड लाईट एक्झॅक्टली काय राहते. आता ही जे लाईट आहे ह्या लाईटचा बीम जो आहे तो व्हायब्रेट होताना एकाच प्लेनमध्ये स्पेसमध्ये व्हायब्रेट होतो. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि ही प्लेन पोलराइज्ड लाईट ही मिळवली कशी जाते, ही सपोज त्या ठिकाणी ऑर्डिनरी लाईट आहे आणि ह्या ऑर्डिनरी लाईटचं आपल्याला कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये करायचं आहे, प्लेन पोलराइज्ड लाईटमध्ये. ठीक आहे. हे रेज जे आहेत वेगवेगळ्या वेवलेंथचे वेगवेगळ्या प्लेन्समध्ये व्हायब्रेट होत आहेत आणि याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, तर प्लेन पोलराइज्ड लाईट जे आहे ती मिळवायची. मग ही ऑर्डिनरी लाईट जे आहे ते सुरुवातीला काय केलं जातं, तर एका प्रिझममधून त्या ठिकाणी पास केली जाते. त्या प्रिझमला काय म्हटलं जातं, निकोल्स प्रिझम. निकोल्स प्रिझम. ह्या निकोल्स प्रिझममधून ही लाईट जे आहे ती लाईट पास केली जाते. आता निकोल प्रिझम जो आहे तो कॅल्साईट क्रिस्टल्सपासून त्या ठिकाणी तयार केला जातो. कॅल्साईट क्रिस्टल्सपासून. आणि ह्या कॅल्साईट क्रिस्टल्सना पुन्हा किंवा त्या प्रिझम्सना त्या ठिकाणी फ्यूज करताना कॅनडा बाल्समनं त्या ठिकाणी फ्यूज केलं जातं. हे दोन प्रिझम आहेत, ह्या दोन प्रिझमला फ्यूज केलं जातं. फ्यूज करताना कॅनडा बाल्सम हे वापरलं जातं आणि त्या कॅनडा बाल्समने त्या ठिकाणी फ्यूज केलं जातं. ठीक आहे. आता हे जे आहे या निकोल प्रिझममधून ही ऑर्डिनरी लाईट जी आहे ती ऑर्डिनरी लाईट पास केली जाते. ज्यावेळेस आपण ऑर्डिनरी लाईट या निकोल प्रिझममधून पास करतो त्यावेळेस आपल्याला जी लाईट मिळते त्या लाईटला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजेच काय, बीम जे आहेत त्या बीम्स व्हायब्रेट होताना एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होतात. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, प्लेन पोलराइज्ड लाईट. शॉर्टली डिफाईन करताना PPL मध्ये त्याला डिफाईन केलं जातं, प्लेन पोलराइज्ड लाईट. बघा लक्षात येते का, ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझममधून पास करायची. निकोल प्रिझममधून पास केली की त्याच्यामधून जे रेज बाहेर पडतात ते रेज म्हणजेच काय, प्लेन पोलराइज्ड लाईट. ती लाईट जी बाहेर पडते त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि इकडं आपण ऑर्डिनरी लाईट डिफाईन केलेली आहे, ऑर्डिनरी लाईट. इथं बघा रेजच्या डिरेक्शन वेगवेगळ्या आहेत. जेवढे त्याला प्लेन्स मिळत आहेत तेवढ्या प्लेनमध्ये त्या ठिकाणी ती लाईट व्हायब्रेट होते. पण ही जी आहे ही लाईट ह्या प्रिझममधून जी बाहेर पडते त्या लाईटमधले जे बीम्स आहेत ते व्हायब्रेट होताना एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होत आहेत. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, प्लेन पोलराइज्ड लाईट. महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आपण मध्ये जो पोलरायझर बसवलेला आहे तो पोलरायझर काय आहे, पोलरायझर निकोल प्रिझम आहे, लक्षात ठेवा. आणि हा निकोल प्रिझम जो आहे तो कशापासून प्रिपेअर केला जातो, कॅल्साईट क्रिस्टल जे आहेत त्या कॅल्साईट क्रिस्टलपासून त्या ठिकाणी बनवला जातो. आणि हे कॅल्साईट क्रिस्टल जे आहेत त्या कॅल्साईट क्रिस्टलना किंवा ह्या प्रिझमना निकोल प्रिझमना त्या ठिकाणी फ्यूज केलं जातं. वापरताना 2 निकोल प्रिझम त्या ठिकाणी वापरलेले आहेत. त्यांना फ्यूज करताना कॅनडा बाल्समनं त्या ठिकाणी फ्यूज केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण या निकोल प्रिझममधून ऑर्डिनरी लाईट पास करतो त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या प्लेन पोलराइज्ड लाईट जे ती प्लेन पोलराइज्ड लाईट आपल्याला या ठिकाणी मिळते. ठीक आहे. इथं मी डिफाईन केलेलं बघा, अ बीम ऑफ लाईट व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन. एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होते इन ए स्पेस इज कॉल्ड प्लेन पोलराइज्ड लाईट. इथं मी दाखवलेलं आहे ऑर्डिनरी लाईट, निकोल प्रिझम, त्यालाच आपण पोलरायझर म्हणतो. या पोलरायझरमधून ज्यावेळेस लाईट पास होते त्यावेळेस इथं आपल्याला ही प्लेन पोलराइज्ड लाईट जे आहे ती प्लेन पोलराइज्ड लाईट मिळते. त्याच्याखाली डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे निकोल प्रिझमचं. निकोल प्रिझम म्हणजेच काय, निकोल प्रिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 प्रिझम्स मेड ऑफ कॅल्साईट क्रिस्टल्स फ्यूज्ड बेस टू बेस बाय कॅनडा बाल्सम. हे सगळं डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यावरती एकदा क्वेश्चन विचारलेलं आहे, आय थिंक नीटला क्वेश्चन विचारलेलं आहे याच्यावरती निकोल प्रिझमवरती. ठीक आहे. प्लेन पोलराइज्ड लाईट ही कन्सेप्ट
तुम्हाला अंडरस्टँड झाले असेल. नेक्स्ट त्याच्यानंतरच आहे पॉईंट तो आपल्याला बघायचा आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी आहे तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही प्रॉपर्टी स्टडी करताना आपल्याला ही प्लेन पोलराइज्ड लाईट जे आहे ते अगोदर अंडरस्टँड करून घेणं महत्त्वाचं होतं. ते आपल्याला अंडरस्टँड झालेले आहे. तर ही ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी एक्सप्लेन करताना एखादा तुमचा सबस्टन्स आहे, ठीक आहे, तो सबस्टन्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का नाही तो आपल्याला चेक करायचा आहे. मग तो सबस्टन्स जो आहे तो सबस्टन्स काय केला जातो, प्लेन पोलराइज्ड लाईटच्या पाथमध्ये त्या ठिकाणी प्लेस केला जातो आणि प्लेस केल्यानंतर त्याच्यामधून ही प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ती पास केली जाते त्या सोल्युशनमधून किंवा त्या सबस्टन्समधून. आणि ज्यावेळेस ती लाईट पास केली जाते त्यावेळेस त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीपासून मी दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही ऑर्डिनरी लाईट आहे. या ऑर्डिनरी लाईटचं आपण कन्व्हर्जन कशामध्ये केलं, निकोल प्रिझम वापरून प्लेन पोलराइज्ड लाईटमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं. ठीक आहे, ही प्लेन पोलराइज्ड लाईट आहे. देन आता हे प्लेन पोलराइज्ड लाईट जे आहे याच्या पाथमध्ये आपण काय केलेलं आहे तर सोल्युशन एक प्लेस केलेलं आहे किंवा सबस्टन्स प्लेस केलेलं आहे. ग्लुकोज हे वॉटरमध्ये आपण सोल्युशन तयार केलेलं आहे ते प्लेस केलेलं आहे आणि याच्यामधून आपण ही प्लेन पोलराइज्ड लाईट जे ते पास केलेलं आहे. आणि लाईट पास केल्यानंतर काय होतं यामध्ये बघा, लाईट जे ते रोटेट केली जाते. और तर लाईट प्लेन पोलराइज्ड लाईटच आहे, त्याच्यामध्ये काही सुद्धा चेंज नाही. फक्त यामध्ये महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे बघा, इथं मी सांगतो तो पुन्हा एक्सप्लेन करतो. ऑर्डिनरी लाईट आपण पास केली निकोल प्रिझममधून, प्लेन पोलराइज्ड लाईट मिळाली. आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट आपण ग्लुकोज सोल्युशनमधून त्या ठिकाणी पास आउट करतो. ग्लुकोज सोल्युशन वॉटरमध्ये आपण तयार केलेलं आहे आणि ह्या ग्लुकोज सोल्युशनमध्ये आपण पास केलं प्लेन पोलराइज्ड लाईट. आता यामध्ये चेंज काय दिसतोय, एक तर ही प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ती कुठं रोटेट केली जाते, लेफ्ट साईडला, आणि किंवा दुसरी जे आहे ते राईट साईडला रोटेट केली जाते. म्हणजेच प्लेन पोलराइज्ड लाईटचा जो प्लेन जो आहे तो प्लेन रोटेट केला जातो लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला. कोण रोटेट करते तर हे सोल्युशन त्या ठिकाणी रोटेट करते. मग ही कन्सेप्ट जे आहे या कन्सेप्टलाच त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. डिफिनेशन आपण बघूया म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर आउट होईल. द प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स, काय म्हणतोय, द प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स टू रोटेट द प्लेन ऑफ ए प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स द राईट और टुवर्ड्स द लेफ्ट इज कॉल्ड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी आहे त्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये सबस्टन्स जो आहे तो सबस्टन्स काय करतो आहे तर प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला एकतर लेफ्ट साईडला रोटेट करतो आहे किंवा राईट साईडला रोटेट करतो आहे आणि त्या कन्सेप्टला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये लॅक्टिक ॲसिड असेल किंवा ग्लुकोज असेल किंवा 2-क्लोरोब्युटेन असेल. ठीक आहे, ही प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, त्याला आपण त्या ठिकाणी ग्लुकोज सोल्युशनमधून त्या ठिकाणी पास केल्यानंतर एकतर प्लेन जो आहे तो प्लेन राईट साईडला रोटेट केला जाईल किंवा लेफ्ट साईडला रोटेट केला जाईल. जर असं होत असेल तर तो त्या ठिकाणी सबस्टन्स जो आहे तो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो. लक्षात, खाली आपण त्याची डेफिनेशनसुद्धा लिहिलेली आहे. अगोदर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ती पुन्हा एकदा समजून घ्या व्यवस्थित. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन जो आहे तो एकतर लेफ्ट साईडला रोटेट केला जाईल किंवा राईट साईडला रोटेट केलं जाईल. त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतोय, ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. ठीक आहे, खाली मी डिफिनेशन लिहिलेलं आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड किंवा ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे काय, द सबस्टन्स विच कॅन रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स द राईट म्हणजेच काय, क्लॉकवाईज डिरेक्शननं, ऑर टुवर्ड्स द लेफ्ट म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने, आर नोन ॲज ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स ऑर कंपाऊंड. ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स किंवा कंपाऊंड दोन्ही पण सेमच आहे. जो सबस्टन्स हा प्लेन ऑफ द प्लेन पोलराइज्ड लाईट हा
काय करत असतोय, लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला रोटेट करत असतोय, त्याला आपण त्या ठिकाणी ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स किंवा कंपाऊंड म्हणतोय. ग्लुकोज असेल, लॅक्टिक ॲसिड असेल किंवा 2-क्लोरोब्युटेन, भरपूर सारे त्या ठिकाणी कंपाऊंड्स आहेत. हे काय करतात, ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी ही दाखवतात. आता सबस्टन्स जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन 2 टाईप पडतात ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये. एक तर डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स असतो किंवा दुसरा म्हणजे टाईप तो लिओ रोटेटरी सबस्टन्स. आता डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स जो आहे तो डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स काय असतो हे आपण बघूया. आता ऑप्टिकल ॲक्टिव्ह जो सबस्टन्स आहे, आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह जो आहे सबस्टन्स हे समजलेले आहे. आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स हा त्या ठिकाणी काय करतो, प्लेन जो आहे प्लेन पोलराइज्ड लाईटचा हा त्या ठिकाणी रोटेट करताना ज्या वेळेस राईट साईडला रोटेट करतो, म्हणजेच क्लॉकवाईज डिरेक्शनने ज्यावेळेस रोटेट करतो त्यावेळेस त्या सबस्टन्सला काय म्हणलं तर डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. लक्षात येतं आहे बघा, डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स म्हणजेच काय, तो सबस्टन्स प्लेन जो आहे तो प्लेन पोलराइज्ड लाईटचा रोटेट करताना क्लॉकवाईज डिरेक्शनने म्हणजेच राईट हँड साईडने ज्यावेळेस रोटेट करतो त्यावेळेस त्या सबस्टन्सला किंवा त्या कंपाऊंडला काय म्हणलं जातं, डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स किंवा कंपाऊंड. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा जो डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स जो आहे त्याला डिफाईन करताना किंवा डिनोट करताना स्मॉल डी लेटरने किंवा प्लस साईनने डिनोट केलं जातं. हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स नंतर लिओ रोटेटरी सबस्टन्स. आता लिओ रोटेटरी सबस्टन्स एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आहे. अन ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स विच कॅन रोटेट द प्लेन ऑफ द प्लेन पोलराइज्ड लाईट टू द लेफ्ट हँड साईड मीन्स अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन इज कॉल्ड लिओ रोटेटरी सबस्टन्स. एखादा सबस्टन्स असा असतो की त्या ठिकाणी तो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो आहे, पण प्लेन जो आहे तो प्लेन पोलराइज्ड लाईटचा रोटेट करताना लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट करतो. त्या मोलिक्यूलला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, लिओ रोटेटरी मॉलिक्यूल किंवा लिओ रोटेटरी सबस्टन्स म्हटलं जातं त्याला. आणि हा जो लिओ रोटेटरी सबस्टन्स जो आहे किंवा मॉलिक्यूल जो आहे तो डिनोट करताना स्मॉल एलने किंवा मायनस साईनने त्याला डिनोट केलं जातं. बघा, महत्त्वाचे पॉईंट आहेत. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, पुन्हा एकदा बघा, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे. त्यामध्ये सबस्टन्स जो आहे तो सबस्टन्स काय करतो, प्लेन जो आहे तो प्लेन पोलराइज्ड लाईटचा रोटेट करतो कुठल्या साईडला, उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला, म्हणजेच क्लॉकवाईज डिरेक्शनने आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने. त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. मग त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असेल, ग्लुकोज असेल, 2-क्लोरोब्युटेन असेल, हे त्या ठिकाणी काय करतात, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात. इथं मी डिफाईन केलेलं आहे, दाखवलेलं आहे बघा इमेजमध्ये. प्लेन पोलराइज्ड लाईट सोल्युशनमधून पास केली, प्लेन जो आहे तो रोटेट झालेला दिसतोय राईट साईडला. इकडं जर बघितलं तर प्लेन लेफ्ट साईडला रोटेट झालेला असतोय, हा क्लॉकवाईज डिरेक्शन आणि हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स किंवा कंपाऊंड म्हणजेच काय, द सबस्टन्स विच कॅन रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स द राईट ऑर टुवर्ड्स द लेफ्ट आर नोन एज ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. त्यामध्ये 2 टाईप्स असतात ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये, डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स म्हणजेच काय, प्लेन जो आहे तो प्लेन पोलराइज्ड लाईटचा हा राईट साईडला म्हणजेच क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट केला जातो, त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स म्हणतो. देन नेक्स्ट दुसरा टाईप जो आहे तो म्हणजे लिओ रोटेटरी सबस्टन्स. आणि हा लिओ रोटेटरी सबस्टन्स आहे, यामध्ये जर बघितलं तर हा सबस्टन्स प्लेन जो आहे तो प्लेन पोलराइज्ड लाईटचा हा लेफ्ट साईडनं लेफ्ट हँड साईडला त्या ठिकाणी रोटेट केला जातो, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट केला जातो, त्याला आपण लिओ रोटेटरी सबस्टन्स असं म्हणतो. आणि शेवटचा पॉईंट यामधला तो म्हणजे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल कधी राहतो, एखादा आपण सोल्युशन ठेवलेलं आहे, ठीक आहे, मग ते कोणतंही असू दे, त्याच्यामध्ये जर तो मॉलिक्यूल प्लेन जो आहे तो प्लेन पोलराइज्ड लाईटचा हा त्या ठिकाणी रोटेट करत नाही, आणि रोटेट जर झाला नाही, आहे तसाच प्लेन जर राहिला, तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल. द मॉलिक्यूल विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट आर कॉल्ड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल. मग त्यामध्ये बरेच सारे एक्झाम्पल्स आहेत, इथेनॉल असेल, वॉटर असेल
कुठलंही आहे टर्शरी ब्युटाइल क्लोराईड असेल, हे जे मॉलिक्यूल्स आहेत हे प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करत नाहीत. प्लेन पोलराइज्ड लाईट जशी पासआउट केलेली आहे तशीच त्या ठिकाणी तुम्हाला बाहेर जे आहे ते बाहेर पडलेली दिसेल. तो सबस्टन्स आहे तो काय राहतो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह राहतो. ठीक आहे, त्या मॉलिक्यूल आपण काय म्हणतो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल. आय थिंक हे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात आले असतील. हे पॉईंट जे आहेत हे पॉईंट्स अगोदर लक्षात घ्या, म्हणजे पुढचे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतरचे येणारे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे रेसिमिक मिक्सचर और रेसिमेट. तर रेसिमिक मिक्सचर और रेसिमेट हे एक्झॅक्टली काय राहतं, मिक्सचर ऑफ इक्विमोलर अमाऊंट ऑफ डेक्स्ट्रो अँड लिव्हो रोटेटरी फॉर्म ऑफ सेम ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. म्हणजे एखादा ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे त्याचे दोन्ही फॉर्म, एक डेक्स्ट्रो रोटेटरी फॉर्म आणि लिव्हो रोटेटरी फॉर्म इक्विमोलर अमाऊंटमध्ये, म्हणजे 50% हे तुमचा डेक्स्ट्रो फॉर्म असेल आणि 50% त्या ठिकाणी लिव्हो फॉर्म असेल. त्याचं इक्विमोलर मिक्सचर 50 ml घेतलं असेल डेक्स्ट्रो फॉर्म तर 50 ml त्या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला, लिव्हो फॉर्म. आणि ते मिक्स केल्यानंतर ते जे मिक्सचर तयार होतं त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, रेसिमिक मिक्सचर किंवा रेसिमेट म्हणतो. डेक्स्ट्रो फॉर्म आणि लिव्हो फॉर्म. आणि हे जे मिक्सचर जे रेसिमिक मिक्सचर किंवा रेसिमेट जे हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह राहतं. बघा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. रेसिमिक मिक्सचर जे ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह राहतं. अगोदर जर बघितले त्याच्यात सेपरेट फॉर्म जे ते ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी दाखवत आहेत, पण ते आपण इक्वल अमाऊंटमध्ये ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस ते जे सोल्युशन तयार होतं ते मात्र सोल्युशन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवत नाही. म्हणजेच ऑप्टिकली इनॅक्टिव्ह राहतं. कशामुळे, ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. म्हणजे थोडक्यात काय, तर तो प्लस फॅक्टर जो आहे तो मायनस फॅक्टरला कॅन्सल आउट करतो. डेक्स्ट्रो फॉर्म लिव्हो फॉर्मला कॅन्सल आउट करतो. म्हणजे त्या ठिकाणी त्यामध्ये ती जी प्लेन जे आहे ते प्लेन पोलरायझ्ड लाईटचा त्या ठिकाणी रोटेट केला जात नाही. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, रेसिमिक मिक्सचर किंवा रेसिमेट म्हणतोय. आणि ह्याला रिप्रेझेंट करताना कशाने केलं जातं, तर प्लस आणि मायनस साईनने त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं जातं किंवा DL याने रिप्रेझेंट केलं जातं. एक्झाम्पलमध्ये DL लॅक्टिक ॲसिड और प्लस मायनस लॅक्टिक ॲसिड. प्लस मायनस दिसलं साईन की त्या ठिकाणी ते काय झालं, रेसिमिक मिक्सचर झालं. ठीक आहे, नुसतं प्लस असेल तर त्या ठिकाणी ते काय झालं, डेक्स्ट्रो रोटेटरी. नुसतं मायनस असेल तर ते त्या ठिकाणी काय राहिलं, काय होईल सबस्टन्स, तर लिव्हो रोटेटरी सबस्टन्स होईल. ठीक आहे, आय होप आज जे पॉईंट आपले झालेले आहेत ते तुम्हाला अंडरस्टँड झाले असतील. साधे सोपे पॉईंट आहेत, हे अगोदर अंडरस्टँड करून घ्या. हा जो पॉईंट आहे आपण बघतो ऑप्टिकल आयसोमेरिझमचा, तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यावरती क्वेश्चन हे विचारले जातातच. आत्तापर्यंतचे जे पॉईंट झालेले आहेत ते सगळे व्यवस्थित बघा, एकदा रीड करा व्यवस्थित, एकदा लिहून काढा, म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील. ठीक आहे, अजून काय यामध्ये जर शंका असेल, डिफिकल्टी असेल तर ती विचारा मला. थँक्यू.